मंडळी नमस्कार. हल्लीची पिढी वाचत नाही, विशेषतः शाळेतली मुलं वाचत नाहीत, अशी सार्वत्रिक ओरड आहे, तक्रार आहे आणि ती खरी देखील आहे. मात्र ही एक समस्या झाली, त्यावरती उपाय काय? असा जर प्रश्न विचारला तर अनेकांकडे त्याचा उपाय दिसत नाही. पण अशा एका व्यक्तीला असं वाटलं, की नाही उपाय शोधला पाहिजे आणि मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यांना वाचनाची आवड त्यांच्यामध्ये निर्माण करायला हवी आणि त्यातून एक प्रयोग सुरू झाला बालक पालक फाउंडेशनचा. पुण्यातील विनायक जोशी हे आमचे मित्र म्हणजेच ती व्यक्ती आणि त्यांचं बालक पालक फाउंडेशन एक अतिशय सुंदर उपक्रम या निमित्ताने घेऊन आलं. मुलांना वाचनाची आवड लावण्यासाठी त्याचं नाव आहे वाचन साखळी. आपल्यातील अनेकांनी त्याविषयी ऐकलं असेल. जर ऐकलं नसेल तर आज आपण हा सगळा प्रयोग काय आहे तो जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी मी त्यांना निमंत्रित केलं आहे या आपल्या खास स्टोरीटेल कट्ट्यावर. मित्रांनो, मी संतोष देशपांडे, माझ्यासोबत आहेत विनायक जोशी. नमस्कार. नमस्कार सर. हल्लीची पिढी वाचत नाही, मुलं वाचत नाही, शाळेत वाचलं जात नाही, त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण कशी होईल अशी एक चिंता सर्वांना भेडसावते. मात्र त्यावरती सोल्युशन शोधणं हे देखील एक खूप मोठं टास्क होतं किंवा ते एक आव्हान होतं. ते आव्हान तुम्ही चॅलेंज म्हणून स्वीकारलं आणि एक प्रयोग त्यातून जन्माला आला, तो म्हणजे वाचन साखळी. हा सगळा प्रवास कसा झाला ते आज आपण उलगडून दाखवूया. मात्र पहिला प्रश्न माझा असा, की या क्षेत्राकडे वळावंसं का वाटलं? कारण एक पॅरेंटिंगचा एक विषय असतो बालक-पालक म्हटल्यानंतर. मात्र बालक-पालक फाउंडेशन असं तुम्ही जेव्हा म्हणता, तेव्हा वाचनाकडेच तुम्हाला आधी का यावंसं वाटलं? साधारण एक 5 वर्ष मागे जावं लागेल हे सगळं जाणून घ्यायला. त्याच्याही आधीची 2 वर्ष काळ जो आपण पॅन्डेमिकचा किंवा ज्याला आपण लॉकडाऊनचा काळ मोठ्या प्रमाणात जो होता, तो जो अनुभवला, तिथं खरं तर या सगळ्या कल्पनेची बीजं आम्हाला सापडली. लॉकडाऊनच्या काळामध्ये साधारण 1.5 पावणे 2 लाख मुलांसाठी ऑनलाईन पद्धतीने आम्ही जेव्हा काम केलं, अतिशय इन्फॉर्मली सगळं हे काम चालू होतं आणि ते काम करत असताना एक लक्षात आलेली गोष्ट अशी होती, की शासनाला किंवा शासनपूरक यंत्रणांना मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याचं काम, ऑनलाईन पद्धतीने आणण्याचं काम सरकारला खूप चांगलं जमलं होतं. सगळ्यांनाच जमलं होतं. कारण आपण सगळ्यांनी ते अनुभवलंय. घरात बसूनच सगळ्या गोष्टी कराव्या लागत होत्या. त्यामुळे मुलांचं शिक्षण पण घरात बसून पण ते ऑनलाईन चालत होतं. एक पुढचा टप्पा की जे फार मोठ्या आव्हानाचा होता, तो म्हणजे असा की त्या मुलांना त्या प्रवाहात टिकवून ठेवणं. आणि टिकवून ठेवणं हे लवकर आव्हान तयार झालं होतं. याचं कारण असं, की शेवटी किती जरी ते पार्टिसिपेटिव्ह आणि टू वे म्हणायचा प्रयत्न केला, तरी त्याला खूप तांत्रिक मर्यादा होत्या आणि त्या तांत्रिक मर्यादांमुळं ते सगळं शिक्षण हे मोनोटोनस व्हायला लागलं होतं. त्यातनं आम्हाला एक कल्पना अशी सुचली, की आपण या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी काही करू शकलोत. घरातल्या उपलब्ध साधनांमधनं जर मुलांना छोट्या ॲक्टिव्हिटीज की ज्या त्यांच्या अभ्यासाला खूप थेट जोडल्या जाणाऱ्या आहेत, या सगळ्या जर करायला सांगितल्या, त्यासाठी आम्ही एक साधारण 350 अधिक वेगवेगळे वर्कशॉप्स घेतले. बरं. ते वर्कशॉप्स हे त्या इयत्तानुसार होते. साधारण 4थी, 5वी, 6वी, 7वी हा आमचा टार्गेट ऑडियन्स असल्यामुळे आम्ही त्या प्रकारच्या मुलांसाठी अनेक प्रकारचे वर्कशॉप घेतले. त्यात पालकांना पण इन्व्हॉल्व करून घ्यायचा प्रयत्न केला. काही प्रमाणामध्ये शिक्षकांना पण इन्व्हॉल्व करून घ्यायचा प्रयत्न केला. पण मेन फोकस हा मुलं होता. उपलब्ध साधनातनं मी जसं आत्ता म्हणालो, उपलब्ध साधनामधनं जेव्हा या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण मुलांना करायला लावतोय, तेव्हा ते मूल त्या ॲक्टिव्हिटी एन्जॉय करेल, ॲक्टिव्हिटी एन्जॉय करत असताना ते शिकेल, हे सगळं पाहत आपण या सगळ्या गोष्टी करत होतो. लॉकडाऊन संपला, त्याच्यात खूप सुंदर यश आम्हाला आलं. लॉकडाऊन संपला. लॉकडाऊन संपल्यानंतर मुलं शाळेत जायला लागली, पार्शियली जायला लागली, नंतर ती पूर्ण वेळ जायला लागली आणि मग भले ती अपरिहार्यता होती, पण त्या 2-2.5 वर्षामध्ये जे काही मुलांनी अनुभवलं, त्याच्यात खरं तर या सगळ्याची बीजं मी आता म्हणालो तसं आम्हाला सापडली. जेव्हा लॉकडाऊन संपल्यानंतर शाळा सुरू झाल्या, तेव्हा या मुलांसाठी परत थेट काहीतरी काम होणं गरजेचं होतं. हे जेव्हा लक्षात येत होतं, तेव्हा आमच्या सोबत असलेली यंत्रणा आणि आमची सगळी पार्श्वभूमी पाहता नव्यानेच सगळी परत माणसं उभी करून, नव्याने टीम घेऊन, नव्याने त्या मुलांसाठी वर्कशॉप घेणं, हे आमच्यासाठी काही तांत्रिक गोष्टींनी अडचणीचं असल्यामुळे मग आम्ही असा विचार केला, की या मुलांपर्यंत काय माध्यमातून पोहोचता येईल. तर पुस्तक हे खूप प्रभावी, उपयुक्त आणि दीर्घकाळ परिणाम करणारं माध्यम आहे. म्हणून पुस्तक हा विषय घेऊन आम्ही काम करायला सुरुवात केली. वा. अतिशय परिणामकारक माध्यम म्हणजे पुस्तक आणि म्हणूनच त्याची निवड केली आणि त्यातून मुलांमध्ये वाचनाची गोडी आणि संस्कार, वाचनाचे संस्कार हे देखील आपोआप आपसूक पोचतात. म्हणून तुम्ही त्याचं एक ती वाट चोखळली.
सुरुवात काय होती आणि आज आपण कुठल्या टप्प्याला पोहोचलेलो आहोत? हा प्रश्न विचारायचं कारण असं, की आता मे महिन्यामध्ये जेव्हा सुट्टी लागली, तेव्हा माझ्याकडे एक अंक सरांनी दिला होता. सुट्टीतील उपक्रम नावाचा, बालक पालक फाउंडेशन, आणि त्याच्यामध्ये अक्षरशः खरोखर उपक्रम होते त्या पुस्तकामध्ये. खास मुलांसाठी डिझाइन केलेलं ते पुस्तक होतं. इतकं सुंदर पुस्तक आहे. मी म्हणालो, हे कुठेतरी असेल बाबा काही एक हौस म्हणून त्यांनी काढलं असेल, तर नाही. जवळपास 5,000 मुलांपर्यंत त्यांनी तो अंक ऑलरेडी पोहोचवला होता महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात. म्हणून मुलांमध्ये काहीतरी तयार व्हावी, मुलांमध्ये काहीतरी एक आवड निर्माण व्हावी, त्यासाठी तुम्ही असे अनेक उपाय केलेले आहेत. म्हणजे वाचन साखळी नेमकं काय आहे तो आता मी विषय आणतोच. मात्र हे अशा पद्धतीने मुलांना एंगेज ठेवणं, हे कसं, म्हणजे काय एक-एक उपक्रम मला सांगा, की पहिल्यांदा मग आम्ही हे केलं, नंतर ते केलं. ह्या मुळात प्रवासाची सुरुवात तुम्ही बीजं कुठं रोवली ते सांगितलं. आता सुरुवात कशी झाली आणि टप्पे कुठले होते? ते साधारण आता वाचन साखळी या उपक्रमाविषयी जेव्हा आपण बोलतोय, तेव्हा आपण 5व्या वर्षात आत्ता आहोत. हं. याचा अर्थ असा, की मागची 5 वर्ष सातत्याने आपण याच्यावरती काम करतोय. एक मात्र गोष्ट आहे, की रोज नव्याने आम्ही शिकतोय. बरं. वाचन ही प्रक्रियाच अशी आहे, की जी थेट विचार करायलाच प्रवृत्त करते. मुलं कमी बोलतात, ही जी मोठी पालकांसमोरची एक समस्या ज्याला आपण म्हणू शकतो, ती आहे. याचं कारण असं, अर्थात की अनेक कारण आहेत, त्यातलं एक महत्त्वाचं कारण आहे, की मुलांकडे शब्दभांडार कमी आहे. मग आम्ही असा विचार केला, की शब्दभांडार वाढवण्याच्या अनेक मार्गांमधला किंवा अनेक पर्यायामधला एक परत परिणामकारक आणि प्रभावी मार्ग म्हणजे वाचन आहे. मुलं जेव्हा वाचायला लागतील, बरं, वाचन प्रत्येक वेळेला प्रत्येक टप्प्यावर शब्दांशी आणि अक्षरांशीच निगडीत असतं असं नाही. अनेक गोष्टी मुलं वाचत असतात. मुलं चित्र वाचत असतात. मुलं वस्तू वाचत असतात. मुलं घटना वाचत असतात. मुलं पार्श्वभूमी वाचत असतात. सराउंडिंग वाचत असतात. अशा अनेक प्रकारे मुलं अनेक गोष्टी वाचत असतात. तर त्या सगळ्या बहुअंगी प्रकारातनं मुलाचं वाचन व्हावं, या दृष्टिकोनातनं जेव्हा वाचन साखळी हा प्रकल्प आपण पुढे आणण्याचा प्रयत्न केला, तेव्हा स्वाभाविकपणे पहिल्या टप्प्यामध्ये आमच्या पाठीशी कुणीच नव्हतं. कारण बालक पालक फाउंडेशन ही अतिशय अनौपचारिकपणे काम करणारी संस्था होती. नंतर मग आम्ही चॅरिटी कमिशनरकडनं त्याची नोंदणी करणं, त्या सगळ्या ज्या काही गरजा आहेत किंवा जे सगळे तांत्रिक सोपस्कार जे आहेत, ते सगळे पूर्ण केले. पण नाशिकच्या एका छोट्याशा एका कंपनीने आम्हाला एक छोटीशी मदत केली. कुठलीही पार्श्वभूमी नसताना, आणि त्यांनी सांगितलं, की आम्ही तुम्हाला 100 मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी जे काही लागतंय. हं. कारण पालक-पालकनी आजतागायत एकाही मुलाकडनं, एकाही पालकांकडनं, एकाही शिक्षकांकडनं, एकाही शाळेकडनं एकही रुपया घेतलेला नाही. आपण हे सगळं विनामूल्य करतो. मग यासाठी लागणारा जो काही निधी होता, तो आम्हाला त्यांच्याकडनं जेव्हा मिळाला, तेव्हा आम्ही मुलांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला आणि पहिल्या वर्षी फक्त 100 मुलांपर्यंत आम्ही पोहोचलो. असं करत-करत या 5 वर्षाच्या प्रवासामध्ये आपण साधारण 950 ते 1000 मुलांपर्यंत या 5 वर्षात पोहोचलोय. खरं तर 1 जूनला बरोबर वाचन साखळीची सुरुवात होते आणि 23 एप्रिलला जागतिक पुस्तक दिनाच्या दिवशी याची सांगता होते. दरवर्षी एकानं 1 दिवसाआड, 1 दिवसाआड, 2 दिवसाआड, 10 दिवसाआड, महिन्यात सतत मुलं आपली नाव नोंदवत असतात. ती जशी नाव नोंदवतील तशी आमच्याकडे त्यांची नावं येतात. त्याच्याविषयी आपण विस्ताराने बोलूच. पण हे सगळं करत असताना दरवर्षी आम्ही संकल्प सोडतो, की आपण 1000 मुलांपर्यंत एका शैक्षणिक वर्षात पोहोचू, की जे पोहोचण्याच्या आत्ता आम्ही स्टेपपर्यंत आत्ता येऊन थांबलोय. अशी ही इतक्या कमी मुलांपासून एवढ्या मुलांपर्यंत झालेली ही जी वाटचाल आहे, ह्याला अनेक मर्यादा आहेत. त्यातली सर्वात महत्त्वाची मर्यादा, की जी अट म्हणून आम्ही घातलेली आहे, म्हणून ती कदाचित मर्यादा आहे. या प्रकल्पामध्ये सहभागी व्हायचं असेल किंवा या प्रकल्पाचा लाभ घ्यायचा असेल, तर मूल किंवा ते विद्यार्थी ग्रामीण भागात राहून ग्रामीण भागात शाळेत शिकणारं हवं. त्याच्यामुळे त्या मुलांपर्यंत पोहोचणं हे एक आव्हान पण, आणि ह्याच्यावरचा मार्ग, तो मार्ग काढला आपण अनेक प्रकारे. त्यामुळं कदाचित या 5 वर्षामध्ये तो 1000 मुलांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प आमचा अजून पूर्ण झाला नसावा. त्याचंही ते कारण असू शकतं. पण साधारण या 5 वर्षामध्ये या पद्धतीने आपण एक टप्पे पार करत पुढे आलो. पण एक मात्र गोष्ट महत्त्वाची अशी आहे, आत्ता महाराष्ट्रातला असा एकही जिल्हा नाही, की ज्या जिल्ह्यामध्ये आमचा लाभार्थी नाही. इतक्या खेड्यापाड्यातल्या मुलांपर्यंत, म्हणजे आमच्या गावात पोस्टमन पहिल्यांदा आला. हं. पोस्टमन पुस्तक आणून देत असतो, ही कल्पनाच ज्या मुलांना नाही, अशाही अनेक मुलांपर्यंत आपण पोहोचलो. पण हा प्रवास अशा पद्धतीने हळू-हळू एक टप्पा पार करत इथपर्यंत येऊन आपण थांबलो आहोत. वाह! हा साधारण 5 वर्षांचा प्रवास आहे. वाह! म्हणजे पोस्ट एकतर आता दुर्मिळ झालेला आहे. आपल्यासाठी कुणीतरी काहीतरी पुस्तक आणतंय किंवा पत्र घेऊन येतंय, हा प्रसंग दुर्मिळ आहे. आणि त्यातही अशा गावी जिथे पुस्तकं दुर्मिळ आहेत,
अशा ठिकाणी पोस्टमन तुमच्यासाठी पुस्तक घेऊन येते तुमच्या घरातल्या मुलासाठी. ही कल्पनाच किती सुंदर आहे. असे हजारो मुलं आता या वाचन साखळीच्या निमित्ताने जोडली जात आहेत महाराष्ट्रभरात. आणि आता जसं सरांनी सांगितलं तसं महाराष्ट्रातला एकही जिल्हा नाही आहे की जिथली मुलं आता या उपक्रमात नोंदली गेलेली नाही आहेत. सो एक प्रकारे आता त्याची व्याप्ती वाढत चाललेली आहे आणि मला वाटतं अनेकांचा त्यासाठी हातभार आहे. बरं, आता हा नेमका उपक्रम कसा चालतो? वाचन साखळी म्हणजे काय? त्यासाठी कोण पात्र आहे? कुठली पुस्तकं निवडली जातात आणि हे त्याचं वर्षभर कसं त्याचं नियोजन असतं? 1 जूनला याची नाव नोंदणी चालू होते. 1 जूनला याची नाव नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने चालू होते. त्याची नाव नोंदणीची लिंक ही अनेक मार्गांनी शिक्षकांपर्यंत, कधी-कधी पालकांपर्यंत जाऊन पोहोचते. त्यातले जे इच्छुक पालक आहेत, त्यातले जे इच्छुक विद्यार्थी आहेत, ते पालकांच्या मदतीने आपली ऑनलाईन नाव नोंदणी करतात. एक छोटासा फॉर्म असतो ऑनलाईन, तो फॉर्म भरायचा आहे. तो फॉर्म भरल्यानंतर एक छोटीशी प्रक्रिया घडते. तो फॉर्म जेव्हा मुलं सबमिट करतात, तेव्हा तो फॉर्म सबमिट केल्यानंतर त्यांना एक ऑटो मेसेज येतो त्यांच्या मोबाईलवरती, त्यांच्या पालकांच्या मोबाईलवर. तो ऑटो मेसेज पण त्यांनी वाचायचा आहे. कारण प्रकल्पाचं नाव आहे वाचन साखळी. म्हटल्यानंतर आमची सर्वात पहिली छोटीशी माफक अपेक्षा आहे, ती म्हणजे प्रत्येक गोष्ट वाचली जावी. त्यामुळे तो नाव नोंदणीचा फॉर्मसुद्धा वाचला गेला पाहिजे. तो वाचूनच भरला पाहिजे. अजून एक मोठं शिक्षण क्षेत्रातलं आत्ताचं मुलांबाबतीतलं आव्हान असं आहे, ते म्हणजे मुलांना वाचता येतंय का? तर येतंय. वाचलेलं समजतंय का? तर समजतंय. पण याचं पर्सेंटेज जर काढायला गेलो, तर ते पर्सेंटेज फार समाधानकारक आहे अशातला भाग नाही आहे. मी हे ग्रामीण भागातल्या मुलांच्या बाबतीत प्राधान्याने बोलतोय. त्यामुळे तो फॉर्म वाचून भरला पाहिजे, तो समजून घेऊन भरला पाहिजे आणि जेव्हा ही सगळी प्रक्रिया पूर्ण होते, तेव्हा त्यांना जो एक ऑटो मेसेज जातो, त्या ऑटो मेसेजला सुद्धा काहीतरी अर्थ आहे, त्याला काहीतरी कारण आहे, की तो मुलंसुद्धा तो वाचतात आणि मग ती लागणारी पूर्तता करतात. हा पहिला टप्पा मुलांचा इथं संपतो. पालकांचा पण पहिला टप्पा इथं पूर्ण संपतो. दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं, त्या मुलाचं नाव, नंबर त्यांच्या पालकांचा आमच्यापर्यंत येतो. तो आम्ही सेव्ह करून त्या मुलाच्या त्या नंबरवरती किंवा त्या मुलाच्या जो मोबाईल नंबर तो दिलेला आहे, त्या मोबाईल नंबरवरती एक मेसेज पाठवतो आणि त्याला सांगतो, की एक कागद घे. त्या कागदावरती तुझं नाव, गाव, पत्ता, फोन नंबर, जवळची खूण, पिनकोड, जिल्हा, तालुका, आवडत्या 2 शिक्षकांची नावं, हे सगळं लिही. स्वहस्ताक्षरात लिही. सहज शक्य झालं तर त्याच्यावर सही कर. पालकांना हे सगळं तपासायला सांग. त्याच्यावर पालकांची पण सही घे. शाळेचं ओळखपत्र किंवा प्रगती पुस्तक याच्या कुठलीतरी एक त्याच्यावरती कॉपी ठेव आणि या सगळ्याचा एकच स्पष्ट दिसेल असा फोटो काढून आम्हाला पाठव. हा दुसरा टप्पा इथं पूर्ण होतो. या 2 टप्प्यांच्या मध्ये एक छोटीशी प्रक्रिया घडते. ही संकल्पनेची जी मूळ विचारधारा आहे, या सगळ्या टप्प्यांमध्ये आपण पूर्ण करायचा प्रयत्न करतो. काय घडतं? तर घडतं असं, की त्या मुलाला त्याच्या घरातल्या उपलब्ध पुस्तकासोबतचा एक फॅमिली सेल्फी आपण मागवतो. हेतू 2. त्याच्यात त्या फोटोमध्ये त्या मुलाच्या सोशो इकॉनॉमिकल बॅकग्राऊंडचा आपल्याला अंदाज येतो आणि दुसरी संतोषी एक महत्त्वाची गोष्ट अशी, की त्या मुलानी हातात कोणचं पुस्तक घेऊन सेल्फी काढलाय, या पुस्तकावरनं तुमच्या प्रश्नाचं उत्तर तिथं आहे, की आपल्याला कोणची पुस्तकं निवडायची आहेत, याचा क्ल्यू आम्हाला तिथं मिळतो. कारण का अनुभव असा आहे, की बहुसंख्य मुलं घरातल्या उपलब्ध पुस्तकाबरोबरचा सेल्फी पाठव असं जेव्हा म्हणतो, तेव्हा पाठ्यपुस्तकाचा फोटो पाठवतात. याच्यावरनं आम्हाला थोडा अंदाज येतो, की या घरामध्ये वाचन संस्कृती किती पोहोचली आहे, किती रुजली आहे आणि त्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारची पुस्तकं दिली तर ती पोहोचेल आणि पोहोचल्यानंतर रुजेल. कारण सातत्य या सगळ्याचा न दिसणारा मूळ धागा आहे. बरोबर. आणि मग या पद्धतीने त्या मुलाची सगळी प्रक्रिया पूर्ण होते. साधारण एक 8 ते 10 दिवस या सगळ्या गोष्टींना लागतात, कारण यासाठी आपण वेळ देतो. ही बहुसंख्य मुलं, त्यांचे पालक, त्यांच्याकडे जेव्हा तो मोबाईल असतो आणि मुलं आणि पालक एकत्र असतात, हा कालावधी शक्यतो शनिवार रविवारचा असतो. म्हणून आपण प्राधान्याने हे सगळे मेसेजेस शनिवारी मुलांना पाठवायचा प्रयत्न करतो. रात्री उशिराने पाठवतो, की जेणेकरून घरामध्ये सगळे असतील. कारण आपला हेतूच हा आहे, की आपल्याला घरामध्ये वाचनपोषक वातावरण बनवायचं आहे. आणि मग त्या पद्धतीने जेव्हा ह्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण होऊन त्या मुलाची निवड होते, तेव्हा मग आपण पुस्तकाच्या निवडीकडे येतो. पुस्तकाची निवड कशी होते हा जो तुमचा खूप सुंदर आणि मार्मिक प्रश्न आहे. कारण का तर त्या गोष्टीची गोडी त्या मुलाला किंवा कुठल्याही व्यक्तीला तेव्हाच लागते, जेव्हा त्या व्यक्तीला त्या व्यक्तीच्या आवडीचं आपण काहीतरी देतो. बरं. आणि हे वयोगट काय असतो या मुलांचा? याचा वयोगट 4थी, 5वी, 6वी, 7वी 4 इयत्तांमधली शिकणारी मुलं. आणि जी मुलं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात राहून ग्रामीण भागातल्या शाळेत शिकतात,
ती मुलं या 2च अटींवरती त्या मुलांना ह्याच्यात प्रवेश दिला जातो किंवा ती मुलं या प्रकारच्या संकल्पनेमध्ये सहभागी होऊ शकतात. आपण आता निवड प्रक्रियेकडे येऊ. आपण दरवर्षी थीम घेऊन काम करतो. म्हणजे मी प्रेक्षकांना या निमित्ताने आवाहन पण करेन की या वर्षीची थीम छान आम्हाला सुचवता आली तर सुचवा. गेल्या वर्षीची थीम होती पुस्तक घडवते मस्तक. थीम घेतल्याने होतं असं की आम्हाला इथून काम करावं लागतं बरोबर. किंवा त्या प्रकारची पुस्तकं निवडावी लागतात. मग त्या प्रकारची पुस्तकं निर्माण करणारे प्रकाशक शोधावे लागतात. त्यांच्याकडनं ती विकत घ्यावी लागतात आणि मग पुढची सोपस्कार करावे लागतात. त्याच्या गेल्या वर्षीची थीम होती वाचताना वेचूया वेचलेले वाटूया. या वर्षीची थीम अजून थोडीशी आपण विकसित करतो आहोत. पण प्रेक्षकांना मी याही निमित्ताने आवाहन करेन की अतिशय सुंदर टॅगलाईन मधली एखादी थीम जर सुचवता आली तर आम्हाला पूर्ण वर्षभर त्या थीमवर अजून चांगलं खोलवर काम करता येईल. मग मी आत्ता म्हणालो तसं त्या थीमनुसार आपण ती पुस्तकं निवडतो, ती पुस्तकं विकत घेतो. त्या निवडलेल्या त्या पुस्तकांचा साधारण 4 पुस्तकांचा संच बनवतो. त्या प्रत्येक पुस्तकावर त्या मुलाचं नाव हाताने लिहितो. ती 4ही पुस्तकं सेंटेड बनवतो. ती पाकिट बंद करतो. त्याच्यावरती पत्ता हाताने लिहितो आणि सगळी तो पुस्तकांचं जे पाकिट आहे ते त्या मुलाला रजिस्टर एडीने पाठवतो. पोस्टाने एक खूप सुंदर यंत्रणा उभी केली आहे. ती म्हणजे त्याच्यामध्ये त्या पालकांचा नंबर मेन्शन केलेला असतो. त्यामुळे त्या पालकांना सुद्धा तुमचं पोस्टाने एक पार्सल येतंय असा एक मेसेज जातो. या सगळ्याला परत 4-5 दिवस लागतात कारण खेड्यापाड्यातली ही मुलं आहेत. अतिशय दुर्गम भागातली मुलं आहेत. सो त्या मुलांपर्यंत पोस्टाने ते पुस्तक जाणं, ते पोस्टमन काका घेऊन जाणं आणि मग ते पुस्तक माझ्या नावाने पाकिट घेऊन कोणीतरी येत आहे. नवं कोरक काहीतरी माझ्यात त्याच्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात परत आम्ही कारण आपल्या ह्या सगळ्याचा हेतू महत्त्वाचा हा आहे. वाचन देशपांडे सर अजून लांब आहे. पण वाचन पोषक वातावरण बनवायचं. म्हणजे अगदी साधं उदाहरण घेऊन सांगायचं झालं तर आपण इथे स्टुडिओमध्ये बसून सगळं आता रेकॉर्डिंग करतोय. पोषक वातावरण आहे. मागे लाईट आहे, समोर टेबल आहे, बसायला खुर्ची आहे. या सगळ्यांनी पोषक वातावरण तयार झाल्यामुळं मनाने आणि तनाने आपण इथे आहोत. बरोबर. त्या वाचन पोषक वातावरणातनं ते मूळ वाचनाकडे आणायचं आहे. त्यामुळे त्याचं सगळ्याची पार्श्वभूमी तयार करणं, यासाठी ते पोषक वातावरण तयार करणं, म्हणून मग ते हे सगळे सोपस्कार आपण करतो. मग ते नवं कोरं पुस्तकांचं पाकीट ते पोस्टमन त्या मुलापर्यंत घेऊन जाणार, त्याच्या नावाचा पुकारा करत ते त्याच्या घरी येणार. मग ते खरं तो सोहळा होतो. म्हणजे आमच्याकडे कित्येक मुलांनी व्हिडिओ पाठवलेत की ते पाकीट फोडणं, मग त्यातनं ते काढणं, मग ते पाहणं, ती नवी कोरी पुस्तकं, त्यांच्याबरोबरचा तो स्पर्श, त्याचा तो सहवास, मग त्याच्याकडे ते पाहणं, मग ते वाचणं आणि त्याच्यात ते टिपून राहणं आणि मग मी वाचलेलं पुस्तक अजून मी कोणाला तरी देणं. बरं, चेंज इन द वर्क इज रिलॅक्सेशन असं मी म्हणतो. तर मला एकच पुस्तक वाचून कंटाळा येतोय. मग काय करा? दुसरं पुस्तक वाचा. तेही वाचताना कंटाळा येतोय. मग काय करा? तिसरं वाचा. म्हणून आपण 4 पुस्तकं त्याच्यामध्ये देतो. मग आता तुमचा कदाचित पुढचा प्रश्न असेल की 4थं पुस्तक कोणासाठी? तर 4थं पुस्तक आपण देतो ते पालकांसाठी. आता आपल्या सगळ्या पालकांना एक खूप मोठा प्रश्न भेडसावतोय. तो म्हणजे मुलांचा वाढता अनावश्यक स्क्रीन टाईम. तर याच्यावरती अनेक मार्ग अनेक जण शोधतायत. आपण सगळेजण त्याच्यावर काम करतोय. पण आम्हाला एक छोटंसं उत्तर ह्याच्यात सापडलंय. ते असं आहे की पालकांचा म्हणजेच मोठ्यांचा स्क्रीन टाईम कमी झाला तर मुलांचा आपोआप कमी होणार आहे. म्हणून पालकांच्या हातात पुस्तक घे. मुलांच्या हातात मोबाईल का आहे? तर तो पालकांच्या हातात आहे म्हणून. पालकांच्या हातात जर पुस्तक दिलं तर मुलांच्या हातात पुस्तक येईल. म्हणून एक पुस्तक पालकांसाठी असतं. असं पुस्तक की ज्याच्यातनं पालकत्व इंट्रोड्यूस होईल. असं पुस्तक की मुलांची शिक्षण पद्धती त्याच्यातनं इंट्रोड्यूस होईल. असं एक पुस्तक आपण निवडलेलं आहे. ते पुस्तक, राहिलेली मुलांसाठीची 3 पुस्तकं, असा तो सगळा संच त्या मुलांपर्यंत जातो. वर्षभर त्या मुलांना सातत्याने संपर्कात राहून वाचनामध्ये टिकून ठेवण्यासाठी पण आपण काही प्रयत्न वेगळे करतो. पण तुमचा जो प्रश्न होता की ही नक्की प्रोसेस काय चालते, तर ती प्रोसेस अशी पद्धतीने चालते. तुम्ही खूप छान सांगितलं की तो जो पहिलं एक्सप्रेशन जे असतं मुलांचं आपल्या हातात पार्सल आल्यानंतर तो आनंद असतो, तो अगदी अवर्णनीय वगैरे असतो आणि तसं ते फीडबॅक देतात. पुस्तक वाचून फीडबॅक देतात मुलं? हो. आम्ही खरं तर अगदी स्पष्ट आणि खरं सांगायचं तर आत्ता थोडेसे त्या समाधानाच्या पातळीपर्यंत आलोय. कारण एकदा ते माझ्यापर्यंत आलं की कोण बालक-पालक, कुणी पाठवलंय, इथपर्यंत म्हणजे आमचे नंबर ब्लॉक केलेत कित्येक जणांनी. इथपर्यंतच्या आम्ही सगळ्या प्रक्रियेतनं पुढे गेलोय. ती त्यातली काय म्हणतात त्याला, ती झालं थोडी बाजूला ठेवू आपण. पण वाचन हे कौशल्य कॅटेगरीमध्ये येतं. म्हणजे वाचनाला आपण कौशल्याला जोडतो. कौशल्याची मूळ व्याख्या काय आहे?
अकॅडमिकल त्याची डेफिनेशन अशी आहे की सातत्यपूर्व सरावातून अवगत केलेले तंत्र म्हणजे कौशल्य. याचा अर्थ असा आहे, जर वाचन हे कौशल्य म्हणून विकसित करायचं असेल तर सातत्याची जोड हवी. आणि म्हणून आपण सातत्यपूर्ण त्यांच्याकडनं वाचन व्हावं याच्यासाठी थ्रूआउट द इयर त्या मुलांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. या मुलाला जाणारी 5 पुस्तकं, 4 पुस्तकं आणि त्याच्याच वर्गातल्या दुसऱ्या मुलाला जाणारी 4 पुस्तकं ही आपण वेगळी ठेवतो, की जेणेकरून ती एक्सचेंज करताना पण उपयोग होईल. आणि सातत्य टिकून ठेवण्यासाठीचा एक धागा त्याच्यात आहे. कारण या दोन्ही मुलांना, अशा अनेक मुलांना साधारण 2 महिन्याच्या गॅपनी एक मेसेज जातो नावानिशी, की तुला मिळालेल्या 4 पुस्तकातलं तुला आवडलेलं पुस्तक घे. त्यातलं रॅन्डम काहीतरी आपण नंबर टाकतो. 17 नंबरचं पान काढ. त्या 17 नंबरच्या पानावर तू काय वाचलंस, कसं वाटलं जरा लिहून कळव बरं एका कागदावर. ऑडिओ रेकॉर्ड करून कळव बरं आम्हाला. त्यातनं होतं असं की प्रत्येकाला वेगळं पुस्तक आल्यामुळं प्रत्येकाच्या 17 नंबर किंवा 20 नंबर 28 नंबर पानावरचा मजकूर वेगळा आहे, त्यातला प्रसंग वेगळा आहे, त्यातली घटना वेगळी आहे, त्याच्यातली ज्ञान वेगळे आहे, त्यातली माहिती वेगळी आहे. सो त्यातनं होतं असं की ते पुस्तक त्याला इंडिव्हिज्युअली वाचावं लागतं आणि इंडिव्हिज्युअल रिडिंग त्यातनं एनहान्स व्हायला लागतं, ते इंट्रोड्यूस व्हायला लागतं. अशा पद्धतीने त्या मुलांना वर्षभर सातत्याने संपर्कात राहून आपण प्रतिसाद द्यायला प्रवृत्त करतो. भाग नाही पडत अजिबात. कारण वाचन ही प्रक्रियाच अशी आहे की ती आतून यावी लागणार आहे. बरोबर. मी म्हणतोय म्हणून वाचा, कुणीतरी म्हणतंय म्हणून वाचा. पुस्तक वाचन होईल, मजकूर वाचन होईल, पण माहिती ज्ञान वाचन होईलच असं नाही. बरोबर. म्हणून सातत्य अतिशय नैसर्गिकरित्या ऑर्गॅनिकली त्या मुलामध्ये कसं इन्कल्केट होईल किंवा ते एनहान्स होईल यासाठी आपण वर्षभर या पद्धतीने मुलांकडनं सातत्याने संपर्कात राहून त्यांच्याकडनं प्रतिसाद प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असतो. प्रतिसाद 2 ते 3 प्रकारे आपण मागवतो. टेक्स्ट मेसेजमध्ये प्रतिसाद आपण एंटरटेनच करत नाही. कदाचित तो पालकांनी, कदाचित तो मुलांच्या वडिलांनी, आई वडिलांनी लिहिलेला असतो. म्हणून 2च महत्त्वाचे मार्ग असतात. तो म्हणजे त्यांनी त्याची प्रतिक्रिया कागदावर लिहावी, त्याचा तो फोटो काढावा आणि आम्हाला पाठवावं. यातनं परत अजून एक गोष्टी आमचं लर्निंग आहे की तो त्यांनी वर्षभरापूर्वी पाठवलेला जो पत्ता होता त्या पत्त्याचा आणि हस्ताक्षर आणि नंतरच्या येणाऱ्या प्रतिसादाचं हस्ताक्षर पण आम्ही वर्षभर मॅच करत राहतो. म्हणजे ते खरंच फेअरली होतं का हेही आम्हाला त्यातनं कळतं. कारण असं की पुढच्या वर्षी सुद्धा त्याला पाठवायची पुस्तकं. बरोबर. ते सातत्य त्याच निकषांवरती टिकून म्हणजे राहण्यासाठी. एकदा ज्यांनी नाव नोंदणी केलेली आहे हो. तो त्याच वर्षीसाठी असते का ती दरवर्षीसाठी असते? आता रिपीटेड यायला लागली आहेत. कारण पहिल्या वर्षी आपण केलं होतं तेव्हा इयत्तेचा काही फार तसं हे ठेवला नव्हता, कन्स्टेंट नव्हता. पण आता मागच्या 2 वर्षापासून आपण 4थी 5वी 6वी 7वीत करत आहे. तर 3 वर्षापूर्वी 4थीतलं मूल हे आता 7वीत आहे. बरोबर. त्यामुळे म्हणजे अगदी आज सकाळीच मला वाटतं बीड जिल्ह्यातल्या कुठल्या एका गावातनं मेसेज आला की सर मी 3 वर्षापूर्वी तुमच्याकडनं पुस्तकं घेतली होती, मला आता अक्कलकोट जिल्हा तालुक्यामधनं की मला परत पुस्तकं मिळतील का? मिळतील म्हणलं. तो असा रिपीटेडली सुद्धा ती मुलं रादर एकाच वर्षात आपण 3-3 वेळा पण पाठवतो. जर त्यांनी सगळे निकष पूर्ण करून व्यवस्थित वाचन कन्सिस्टंटली केलं असेल तर त्या मुलाला परत 3 महिन्यांनी, परत 2 महिन्यांनी, परत 6 महिन्यांनी ती सुद्धा पुस्तकं पाठवतो. बरोबर. पण प्रत्येक वेळेला पुस्तकं वेगळी जातात. रादर पालकांसाठी जाणारं पुस्तक सुद्धा वेगळं पाठवतो. व्हेरी गुड. या सगळ्या प्रक्रियेमध्ये शिक्षक हा एक फार महत्त्वाचा घटक आहे. हो. बालक, पालक आणि यांच्यातला दुवा असं आपण म्हणू शकतो. तो म्हणजे कदाचित शाळेतला शिक्षक. तर शाळांचा, शिक्षकांचा त्यांचा काय रोल आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये? काय असू शकतो? 2 प्रश्न आहेत तुमचे. त्याच्यातला महत्त्वाचा एक गोष्ट अशी आहे की जेव्हा त्या मुलाला आपण पत्ता एका कागदावर लिहून पाठव असं म्हणतो तेव्हा आवडत्या 2 शिक्षकांची नावं आणि नंबर मागवतो. बरं. ते नंबर साधारण सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण सगळ्यांचे नावानिशी सेव्ह करतो. म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये जी नोंदणी होते त्या सगळ्यांचे नंबर हे सेव्ह केले जातात. आणि बरोबर 1 सप्टेंबरला त्या सगळ्या शिक्षकांना, कारण बरेचसे कॉमन असतात, कारण नंबर ऑफ स्कूल्स कमी आहेत. त्यामुळे एकाच शाळेमधनं साधारण 17 मुलं आहेत. तर 17 मुलांचे आवडते शिक्षक बऱ्यापैकी कॉमन आहेत. सगळे मिळून 3, 4, 5 जातात. असे जे काही 5-50 शिक्षक त्या 4-2 महिन्यामध्ये आपल्याकडे तयार होतात त्यांना आपण शिक्षकांची वाचन साखळी हा एक वेगळा उपक्रम शिक्षक दिनाच्या निमित्ताने करत असतो. तेव्हा त्या सगळ्या शिक्षकांना आपण परत हीच प्रक्रिया करायला लावतो. त्यांना सांगतो की एका कागदावर तुमचं नाव, गाव, पत्ता, फोन नंबर लिहा. तुमच्या मुख्याध्यापकांकडनं तो तपासून घ्या. हे सगळं करण्यामागचा हेतू हा आहे की मुलं पिअर लर्निंगमधनं जशी शिकतायत तसं ह्याचा अर्थ असा आहे की जेवढा सभोवताल आपला समृद्ध होईल, आपल्या वाचन प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त लोक इन्व्हॉल्व होतील, कारण तेव्हा आपण जास्त ॲन्सरेबल बनतो. जेव्हा एखादी गोष्ट मी बरोबर. एकट्याने करतो
तेव्हा तो मी एकट्याला अँसरेबल आहे. समूहात करतो तेव्हा समूहाला मी अँसरेबल आहे. तर ते सगळं शिक्षकांना सांगतो की तुमच्या मुख्याध्यापकांकडनं व्हेरीफाय करून घ्या. त्यांचा सही शिक्का घेऊन आम्हाला फोटो पाठवा आणि बरोबर ही प्रक्रिया आपली 2-3 सप्टेंबरला संपते आणि 5 सप्टेंबरला शिक्षक दिनाच्या दिवशी ते पाकीट त्यांच्या घरच्या पत्त्यावर जाईल अशी व्यवस्था करतो. त्याच्यात करताना आपण अजून असं करतो की शिक्षकांना सुद्धा 2 एक्स्ट्रा पुस्तकं देतो की ती त्यांनी एकमेकांना द्यावीत आणि मग त्यांनी त्यांची स्वतःची वाचन साखळी बनवावी आणि सांगायला मला फार आनंद होतो की याला प्रतिसाद शिक्षक लोक सुद्धा खूप चांगला देतात. चांगलं देतात. याचा अर्थ वा. असा आम्ही काढतो यातनं, कारण हे सगळं व्हर्च्युअली चाललंय. व्हर्च्युअली अशा अर्थाने की आमच्यापासून शेकडो हजारो किलोमीटर दूर मुलं आहेत, पालक शिक्षक आहेत हे सगळे. त्यामुळे जो काही संपर्क वाचन लेखनातनं होतोय तेवढाच आहे. फोन आमचे फार कमी होतात, कारण फोन रेकॉर्ड होत नाहीत, करता येत नाहीत काही कारणांनी. त्यामुळे रेकॉर्ड आम्हाला ते कम्युनिकेशन जे कम्युनिकेशन होत आहे ते रेकॉर्ड करता येत नाही. सो त्या केसमध्ये आपण लिखित स्वरूपात सगळं हे होतं आणि लिखित स्वरूपात करण्यामागचा हेतू हा की ते वाचलं जावं. बरोबर. तर वाचन साखळी ही शिक्षकांसाठी सुद्धा वर्षातून एकदा होते. आतापर्यंत 100हून अधिक शिक्षक याच्यात महाराष्ट्रभरातून जोडले गेले. आता हा सगळा प्रपंच चालवायचा, कारण विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांनाही असेल, ही सर्व पुस्तकं आपण निःशुल्क देतो, भेट म्हणून देतो. मग ह्याच्यातलं कमर्शियल काय आहे किंवा त्यासाठी लागणारा जो खर्च आहे तो आपण कसा भागवतो, कसं आहे हे सगळं कसं चालतं? पहिल्या वर्षापासून ते आत्ताच्या वर्षापर्यंत प्रकल्प अनेक टप्प्यांमध्ये थोडा पुढे आणि थोडा वर गेला. हे करत असताना आम्हाला अनेक नवनव्या गोष्टी लक्षात यायला लागल्या. तर या सगळ्याचं लॉजिस्टिक हा एक फार मोठा खर्चाचा भाग आहे. आणि दुसरं थेट पुस्तक खरेदी. पुण्यातले आणि महाराष्ट्रातले असे अनेक चांगले चांगले प्रकाशक आहेत की जे स्वतःहून आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने डिस्काउंट देतात. डिस्काउंट कदाचित आम्ही थोडं जास्तही मागतो. जास्त मागण्यामागचा हेतू हा की जास्त मुलांपर्यंत पोहोचतो. बरोबर. पण तरी खर्च हा आहे. तर पुस्तकांचा होणारा खर्च, कारण सगळी नवी कोरी पुस्तक आहेत. ह्याची दरवर्षी बरोबर 1 जून, 3 जून, 5 जून, 10 जूनपर्यंत महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये बातमी छापून येते. त्याच्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात डोनर्स आणि त्याच्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात शाळा, शिक्षक, पालक आमच्यापर्यंत पोहोचतात. तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये आमच्याकडे अनेक पुस्तकं आहेत, ती आम्ही देऊ का तुम्हाला, असं जेव्हा आपल्याला लोक सांगतात तेव्हा आपण ती घेत नाही पॉलिसी म्हणून, कारण आपल्याला कोणालाही वाचलेलं काही द्यायचं नाहीये, नवं कोरं द्यायचंय. पण पुस्तक देणगी देणारी लोक पण थेट आम्ही सांगतो ती पुस्तकं देणारी पण वाढलेली आहेत. आणि फाउंडेशन आहे, त्याला ATG 12A CSR1 नीती आयोगाची मान्यता, या सगळ्या गोष्टी असल्यामुळं व्यक्तिगत आणि संस्थात्मक देणगीदारांच्या माध्यमातून हा सगळा आपण खर्च उभा करतो. आणि मग तो खर्च जसं जसं डोनेशन्स मिळतात त्या प्रमाणामध्ये त्या मुलांपर्यंत आपण घेऊन पोहोचायचा प्रयत्न करतो. पण दरवर्षी आम्ही संकल्प 1000 मुलांपर्यंत एका शैक्षणिक वर्षात पोहोचायचा असं सोडतो. पण साधारण एका वर्षामध्ये 350 मुलांपर्यंत आपण पोहोचतोय आतापर्यंत. पहिल्या वर्षी खूपच अगदी 110-120 मुलं होती. मागच्या अकॅडमिकल इयरला साधारण 375 ते 400 मुलांपर्यंत गेलो. सरसकट वर्ष या 4 वर्षामध्ये आपण साधारण 950 मुलांपर्यंत गेलो. आणि आत्ता मात्र आपण एका शैक्षणिक वर्षामध्ये किमान 1000 मुलांपर्यंत पोहोचू असा संकल्प आपण सोडलाय. तुमच्या निमित्ताने मी प्रेक्षकांनाही आवाहन करेन की याच्यात कसं आपल्याला सगळ्यांना सहभागी होता येईल. कारण बालक पालक फाउंडेशन हे संस्था म्हणून जरी एक नाव असलं तरी हा जगन्नाथाचा रथ आहे. आपल्याला सगळ्यांना मिळून पुढे न्यायचं आहे. सो त्या केसमध्ये ज्यांना त्यात सहभागी होता येईल, ज्यांना त्याच्यामध्ये अजून काही आपली इनपुट्स देता येतील, त्या सगळ्यांचंही स्वागत आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या प्रक्रियेला पुढं नेणं, टिकवून ठेवणं, हे जे मोठं आव्हान आहे त्याच्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात खर्च येतो. याचं कारण असं की राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचं अंतर्गत जी काम करणारी संस्था आहे, राज्य शिक्षण संशोधन प्रशिक्षण परिषद, ज्याला आपण SCRT म्हणतो, त्यांनी या प्रकल्पाला प्रकल्प मान्यता दिली आहे. आता पायलट प्रोजेक्ट म्हणून आपण सातारा जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा आणि पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा त्यांनी आता आपल्याला दिल्या. तर त्यांना त्याचे त्रैमासिक अहवाल देणं, त्यांना त्याची सगळी जी काही इम्प्लिमेंटेशनची प्रोसेस आहे ती त्या टप्प्यांनी मुलांपर्यंत कशी पोहोचतीये, या सगळ्या गोष्टी करणं, याच्यासाठी सुद्धा परत आता वेगळं मनुष्यबळ लागतंय आम्हाला. तर त्यासाठी सुद्धा परत नव्याने आता तो खर्च वाढतोय. तर या सगळ्या गोष्टी आपण, तुमचा प्रश्न जो होता तो व्यक्तिगत आणि संस्थात्मक देणगीदारांच्या माध्यमातून उभा करतो हा सगळा खर्च आणि हा सगळा भागवतो. हा आपला सगळा उपक्रम ऐकल्यानंतर अनेकांना इच्छा होऊ शकते की तुमच्याशी संपर्क साधावा किंवा या उपक्रमात कशा पद्धतीने जोडलं जावं त्याविषयी थोडं सांगावं. हो, मी तुमचे पहिल्यांदा आभार मानेन, कारण तुम्ही या प्रकारचं आवाहन करण्याची थेट संधी या प्लॅटफॉर्मवरनं आम्हाला देता आहात. मी आता अगदी सुरुवातीला म्हटलं तसं
वाचन साखळी किंवा बालक पालक फाउंडेशनचे अनेक बाकीचे उपक्रम आहेत. हे सगळे आपल्याला सगळ्यांना मिळून पुढे न्यायचे आहेत. कारण का तर समाज घडवण्याच्या प्रक्रियेमध्ये एक जबाबदार नागरिक, एक जबाबदार घटक आपण सगळेजण आहोत. कारण मूल घडतंय तेव्हाच जेव्हा आपण त्याला क्वालिटी टाईम देतोय. कारण हे वेळ द्यायचं सुद्धा फार मोठं एक आव्हान आहे. तर हा क्वालिटी टाईम आणि ह्या क्वालिटी टाईम देणाऱ्या लोकांना त्यांना त्याचा व्यवस्थित आर्थिक मोबदला देणं, यासाठी लागणारं जे काही आर्थिक रसद ज्याला आपण म्हणतो किंवा आत्ताच्या कॉर्पोरेट लँग्वेजमध्ये ज्याला व्हिटॅमिन एम असं म्हटलं जातं. तर ते ज्यांना या सगळ्या प्रकल्पाला द्यायचं आहे किंवा तो सपोर्ट ज्यांना द्यायचा आहे, ते थेट आमच्या खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकतात. मी स्वतंत्रपणेही हवं तर तो नंबर शेअर करू शकतो सगळ्यांना आणि मग आपण एकमेकांना जोडून हा प्रकल्प किंवा ही सगळी संकल्पना आणि बालक पालक फाउंडेशनचे सगळं काम कशा पद्धतीने नेऊ शकू हे जॉईंटली किंवा हँड इन हँड आपल्याला हे पुढे नेता येऊ शकतं. त्यामुळं आपल्या माध्यमातून मी सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करेन की या प्रकल्पाला किंवा या संकल्पनेला जेवढं तुम्हाला जोडून घेता येईल स्वतःला, जेवढा वेळ देणं शक्य असेल, जेवढं पाठबळ देणं शक्य असेल तेवढं ते नक्की द्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, हे अतिशय वेगळा आणि महत्त्वाचा विषय या निमित्ताने आपल्यासमोर उलगडला. वाचन संस्कृती वाढली पाहिजे, म्हणजे पहिली तर ती जपली गेली पाहिजे, नंतर ती वाढली पाहिजे, असे अनेक टप्पे भविष्यात एक आव्हान म्हणून आपल्यासमोर असणार आहेत. आणि त्या आव्हानाला तोंड देण्यासाठी एक छोटासा म्हणून प्रयत्न जो सुरू झाला आहे, त्याला एक पाठबळ देण्याची गरज आहे. आणि त्याचसाठी आजचा हा पॉडकास्ट आपला होता. वेळात वेळ सर तुम्ही काढून आलात त्याबद्दल एक त्यांचं मी आभार मानतो. आणि या सगळ्या उपक्रमाला आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि पाठबळ मिळो अशी देखील एक इच्छा या निमित्ताने व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.